नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित विवाह एक अनोखे नाते भाग एक. आशी, मला कळत नाही की तू हे लग्न का करत आहेस. एक 22 वर्षाचा मुलगा त्याच्याच वयातील मुलीला म्हणत होता. कारण हीच माझ्या बाबांची इच्छा होती. पण ती मुलगी निर्विकार चेहऱ्याने म्हणते, तिने त्याला बोलताना पाठ केली होती. आणि तुझ्या इच्छेचं काय? माझ्या इच्छेचं काय? त्याने आता तिला आपल्याकडे वळवत तिच्या दोन्ही खांद्यांवर हात ठेवत म्हटले, मी आधीही तुला सांगितलं होतं, पण आता ही तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन चेंज झाले नव्हते. उलट ती तर त्याचे खांद्यावरचे हात काढून हाताची घडी घालत तिरसटपणे बोलते. काय काय सांगितले होते? पण तिचं असं थंड एक्सप्रेशन पाहून हा कमालीचा चिडला होता. तिच्या नजरेत कुठेच त्याला पश्चाताप दिसत नव्हता, ना त्याच्याबद्दल कणव. कारण हे सर्व बोलताना मात्र त्याचे डोळे पाण्याने भरले होते. ओरडू नकोस सुशील. पण त्याचा तो चढता आवाज ऐकून आत्ताही तीही त्याच मोठ्या आवाजात बोलते. हे बघ, मी तुला आधीच सांगितलं होतं की हे प्रेम प्रेम माझ्या घरात चालणार नाही. त्यामुळे तू सुद्धा यापासून दूर राहा. आणि मीही. ती आता खूप थंड डोक्याने बोलत होती. हो, आठवते मला. पण ते सर्व 3 वर्षापूर्वीच होतं आशी. तो आता थोडे मवाळ शब्दात बोलतो. गेली 3 वर्ष आपण एकसाथ आहोत, फिरत आहोत. तो कळवळून बोलत होता. हा मग? मित्रमैत्रिणी हे फिरतात की, एकसाथ असतात. आणि आणि खरं सांगायचं तर ती नजर वळवून आता पुढे बोलायला लागते, की मी तुला कायम मित्रच समजत आले आहे. तिने स्पष्ट असं आपलं मत पुढे मांडले. आर यू मॅड ऑर क्रेझी? आणि तिचं हे उत्तर ऐकून त्याची पायाखालची जमीन तर सरकलीच, पण सोबत प्रचंड राग आला होता. 3 वर्ष, अगं आपल्या नात्यात आपण 3 वर्ष घालवली आहेत. काय लावले आहेत 3 वर्ष 3 वर्ष सुशी? पण त्याचं ते हतबल होऊन तिच्यासमोर गुडघ्यावर बसून भाऊक होत बोलणं तिच्या डोक्यात गेले. एकदा सांगितले ना, मी तुझ्या प्रेमात कधीच नव्हते. आणि तुलाही मी सांगितले होते की मैत्री सोडून मी पुढची रेष कधीच ओलांडणार नाही. सो उगीच तमाशा करू नको. ती इकडे तिकडे पाहत बोलते आणि त्याचा हात धरून त्याला वर ओढत म्हणते, हे बघ, तूही मला विसर. ती एक 5 मिनिटाचा पॉज घेत उसासा सोडत बोलते, मीही तुला विसरते. आपण आता नवीन आयुष्य जगूयात. आशी, मी तुला शेवटचं विचारत आहे. शेवटी तोही मग हताश होऊन विचारतो. आणि सुशील, मीही तुला शेवटचंच सांगत आहे. पण तीही पक्का निर्धार करत बोलते. मीही मी याआधीही तुला कधी तसा इशारा दिला आहे का, की तू त्याला प्रेम समजावे? पण आता ती त्यालाच पुढे प्रश्न करते. "हं." आणि तिचा प्रश्न ऐकून तो मात्र भांबावून जातो. डोक्याला ताणही देतो. "नाही." म्हणजे हो, मला मान्य आहे की तू असं काही तुझ्या अँगलने सिग्नल दिला नाहीस. पण पण बिन काही नाही. पण ती त्याला मधच काटत म्हणते, "हे बघ, आत्ता तू सुद्धा क्लिअर केलं आहेस की मी तुला सिग्नल दिला नाही तसा. याचा अर्थ असा आहे की माझ्याकडून प्रेम कधीच नव्हते. सो प्लीज." ती आता हात जोडून बोलते. शब्दाचा खेळ तू छान खेळतेस. आणि तिचं असं बोलणं ऐकून तो टाळ्या वाजवत म्हणतो, ठीक आहे, मी तुझ्या आयुष्यातून कायमचं जातो. आयुष्यातूनच काय, मी तर. तो पुढे काही बोलणार तशी ती पटकन घाबरून त्याच्या ओठांवर हात ठेवते आणि मानेनच नाही म्हणते. तो थोडा उपहासात्मक हसतो. तसं ती आपला हात पटकन काढते. कारण त्यामुळे तिच्या हाताला त्याच्या ओठांचा नकळत स्पर्श होत होता. नाही ग वेडे, इतका पण दुबळा मी नाही की मी आत्महत्या करावी. तो तसंच स्माईल करत बोलतो. पण यावर ती काय बोलणार म्हणून फक्त हुंकार भरते. हां, पण एक सांगतो, मित्र म्हणून सल्ला घे, नाहीतर आणखी काही. तो पण पुढे बोलायला लागतो. चेहऱ्यावर आत्ताही तिच्यासाठी काळजी, प्रेम दिसत होते. उद्या जर तो तुझ्या म्हणजेच तुझा होणारा नवरा जर प्रेमात पडला ना, तर त्यालाही असंच काही बाई बोलून दूर लोटू नकोस. एवढं बोलून तो निघून जातो.
एकदाही मागे न पाहता. "सॉरी सुशील, सॉरी." आणि ती मात्र त्या जाणाऱ्या सुशीलकडे पाहत तशीच गुडघ्यावर बसते, रडतच. "माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे रे, अजूनही. पण पण काय करू मी? इकडे बाबाचे स्वप्न, तर दुसरीकडे तू. या कात्रीत मी सापडले आहे." ती तशीच रडत बोलत होती. प्रेम तर तिचंही होतं, पण तरीही ती नाकारत होती. का? बाबाचं स्वप्न? असं काय असेल, ज्यामुळे तिला आपल्या प्रियकराला असं इच्छा नसूनही अर्ध्या रस्त्यावर सोडावं लागत असेल? हे बघा, तो जाताच एक तिशीतला मुलगा तिच्यासमोर होता आणि एक लांबलचक पॉज घेऊन आता तो बोलायला लागतो. "हे लग्न माझ्या विरुद्ध होत आहे." तो बोलतो पुढे आणि ती आपल्या डोळ्यातील अश्रू त्याच्याही नकळत पुसत पाहते. तिच्यासाठी हा धक्का असतो, कारण तिच्या बाबांनी तिला मरताना हेच सांगितले होते, की तिकडच्यांनी तिला मागणी घातली होती. मग हे असं कसं? "पण तुम्ही तर मला." ती पुढे काही बोलणार तोच, "हे बघा, आधी मला बोलू द्या." पण तिला तो बोलूच देत नव्हता. "खरं तर माझं एका मुलीवर प्रेम आहे. अर्थात तिचंही माझ्यावर आहे. आम्ही लग्नही करणार होतो. पण." तो बोलता बोलता सिरियस झाला होता. त्याने आपला चष्मा, जो फ्रेमलेस होता, तो वर करतो. "पण." आणि त्या "पणने" तिचा जीव घाबरा झाला. असं का? हे तिला कळत नव्हतं. फक्त कुणीतरी आपल्याला या खाईत खेचत आहे. दैव आपली निष्ठुर परीक्षा घेत असावा असं तिच्या मनाला वाटून गेलं. "हे बघा, माझी गर्लफ्रेंड ही लंडनची आहे आणि म्हणूनच." त्याने एक सुस्कारा सोडत म्हटले. "आय होप मला काय म्हणायचं आहे ते लक्षात आले असेल." "हं. आणि म्हणूनच तुम्ही हे करार लग्न, तेही 6 महिन्यांसाठी करायचं म्हणत आहात, राईट?" ती थोडी रागात होती, गोंधळली होती. त्यामुळे या अनोळख्या मुलाशी कसं बोलावं हाही तिला प्रश्न पडला होता. "हो, कारण या लग्नाला तसा काही अर्थच उरत नाही ना." तो किंचित हसत बोलतो. ठीक आहे. मी तयार आहे. तसंही याशिवाय माझ्याकडे अजून कोणता ऑप्शन आहे म्हणा." ती किंचित हसत पण खेद व्यक्त करत म्हणते. "हो, मग उद्याच?" त्याने आता थोडे भितभीत विचारले. "हो, चालेल मला." यावरती आता ठामपणे बोलते. "फक्त उद्या मला किती वाजता कोर्टात यायचं आहे ते कळवा." तिने मोबाईलकडे पाहत म्हटलं. "मग मी जाते आता." आणि पुढे लगेच आपली पर्स नीट खांद्यावर घेत बोलते. "हो, पण तुम्हाला बोलवायचं तर मोबाईल नंबर." आत्ताही तो थोडा बिचकत-बिचकतच बोलला. हो." तिने मग त्याचा मोबाईल हातात घेतला आणि नंबर आपला टाईप केला. "कोणत्या नावाने सेव्ह करू?" आणि कॉन्टॅक्ट सेव्हच्या ऑप्शनला पाहतच तिने विचारले. "म्हणजे?" पण त्याला तिचा प्रश्नच समजला नाही. कारण तो तर तिलाच पाहण्यात गुंतून गेला होता. क्षणभर या मुलाखतीतही. खूप कॉन्फिडंट, खूप स्ट्राँग वाटत होती त्याला ती. कारण तिचे बाबा जाऊन अवघे 10-12 दिवसच झाले होते. आणि तिचा ह्याच्याशी लग्नासाठी होकार अचानक आला होता. सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून मला नक्कीच सबस्क्राईब करा. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.